आहेत ना 10:30 वाजले. मी आता शूट करतो सगळे इंट्रो. मी आता लेट नाईट शूट करतो एडिटिंगच्या वेळेस, कारण की ते मागचं कारण आहे. मी आता ना माझ्याकडे 4-5 व्लॉग असे पडलेले आहेत, ते त्यातला मी आता जो बदलापूरचा सध्याचा लेटेस्ट जो व्लॉग आहे बघा, पावसामुळे हालत खराब झाली माझी, पण तो जो लेटेस्ट व्लॉग आहे ज्यामध्ये बदलापूरची बोलतात ना सध्याची परिस्थिती, म्हणजे बदलापूर पूर्ण पाण्याने भरलं आहे वगैरे, सगळीकडे जागोजागी खड्डे झालेत खूप मोठे मोठे. तर ते आजच्या व्लॉगमध्ये आहे. उद्या तुम्हाला परत एक परफॉर्मन्सचा व्हिडिओ भेटेल, त्याच्यामध्ये सगळे माझे परफॉर्मन्स असतील. माहिती आहे तर लागोपाठ परफॉर्मन्स येणार होते, पण परफॉर्मन्स नाही येणार आहे. आता मध्ये माझा एक खितला लेटेस्ट मी इथं आल्यावरचा व्लॉग येणार आहे, तर एन्जॉय करा. बदलापूर बघा कसं झालं आहे, पार सगळीकडे पाणी भरतंय. हळू दुखतंय, असं जरी केलं तरी पण दुखतंय. ते नौटंकी करू नकोस. शपथ दुखतंय, शपथ मला ठणगा लागला जरा. तुम्ही हात आले तुम्ही असं असं तरी कडक आहे माझा हात. हा भाई कडक, बस कडक. तुम्ही असं असं काढ तरी पण माझं दुखतंय भाग, ते एवढं दुखतं. हळू हो प्रेमाने. अगदी मला बोलतात चालत जा शाळेला कॉलेजला, काय वाटतं. आता आज कुठली शाळा कॉलेज आहे? अरे उद्या जेव्हा कधी असेल कधी तेव्हा. चालत जायला सांगितलं तुला मी? आताच तर बोला ट्रेनने जायचं ना चालत जायचं, पैसे फुकट नाही. काही पण तुम्हीच बोललात 5,000 तुला पैसे करू का मी? तुझं तोंड बंद कर. भाऊ झालाय माझं. तोंड बंद करायचं, माझ्या पुढे पुढे बोलायचं नाही, नाहीतर तर जोरात दाबेन मी. दाबू? सॉरी बोल लवकर. परत मी उलट बोलणार नाही, बोल लवकर. परत मी उलट बोलणार नाही, पूर्ण सरळ एकत्र वाक्य बोलायचं. परत मी उलट मग मी जोरात दाबेन. परत मी उलट बोलणार नाही. मला माफ करा माझ्या चुकांबद्दल. मला माफ करा माझ्या चुकांबद्दल. असं मी बोललोय नाही, आता 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 पाप लागेल, पाप. पाप मला नाही लागणार, तुला लय लागणार. दुखतं मम्मी, लय दुखते. तू टाचा ह्याच्यावर पडला काय? असा हा ह्याच्यावर खालती नाही, असं असा असा असा. एकच टाच का दुसरी पण? दुसरे पण सुजली आहे बघ इथे. स्वेलिंग होती आतमधून. डॉक्टर बोलले स्वेलिंग आहे तुला. पप्पा करते ना नीट मसाज? नो. हा नीट मसाज करायची गरज नाही. तेल आणि मीठ लावले ते मुरू देते, फक्त हलक्या हाताने मुरवायचं असतं. हे पण दुखतंय का? असं केलं ते सगळं गेली पण माझ्या पायात अख्ख्या. माझ्याकडे कविताचा मुलगा असतो. सॉक्स घाल पहिला एक. जागेवरून उठायचं नाही 1-2 तास तरी. आजचे व्हिडिओ पोस्ट सगळ्याची बसल्या बसल्या कामं करायची, नाही तर उद्या आम्हाला आढावा घ्यायला जायचं. पाऊस कमी मोबाईल हँड ओव्हर करायचा. मुंबई हँड ओव्हर करायची. मी कधी झालो मुंबईचा मालक. ठरकायला का पाय काय केलं? पाय लांब कर. ठणकतोय तो, सिरियसली ठणकतोय. मी कुठं काय, मी तर बसलोय आपला. का बसला विचाराय की तुला? असाच बसला. मी मम्मीने ना डोसा बनवला. सकाळी आम्ही नाश्त्यामध्ये ना इडली वगैरे आणलेली बाहेरून, तर त्याची चटणी राहिलेली. तर मम्मीने घरातल्या ते मिक्स पिठांचा डोसा बनवला आहे, मी खातोय. ते खाऊन आम्ही जाऊ जाणार आहे बाहेर. पावसाचा आढावा आहे. तर पाऊस जरासा कमी झाला, म्हणजे थांबला ते पूर्ण. तर आम्ही जाऊन घेणार आहे बदलापूरमधल्या पावसाचा आढावा. तुम्हाला पण दाखवतो बदलापूरची सध्या काय आलं ते. सकाळी मी न्यूजला वगैरे बघितलेलं, बदलापूरला पार पाणी भरलेलं पूर्ण. तर जाऊन बघूयात कितपत पाणी भरले. मित्रांनो तुम्ही बघा इथं बाहेर बदलापूरची हालत. आता हवा सुटली एकदम जोरदार. रेनकोट आत का टाकताय?
हा नाही गॅरंटी काय वाटते. आभाळ बघून तर वाटत नाही. आभाळ असं पटापटा सरकते सगळं. बघा सगळं वळलं आहे बदलापूर, अख्खा वळलं आहे. आमची सोसायटी तर पूर्ण भिजली आहे पाण्याने. तर बघूयात बाहेरच्या हालत काय. मित्रांनो आता आम्ही निघालो आहे पनवेल हायवेच्या दिशेने बघायला पनवेल हायवेची परिस्थिती काय आहे. चला पाहूयात. आणि पनवेल हायवेला एवढा पाऊस वगैरे पडला, एवढा भारी सेवेने झाली की लोक फार फिरायला जातात तिथं. बघा कुत्रे बित्रे मस्त फिरतात पावसात, गँग बनवून एकत्र. जास्त करून लोक दिसतात मला तर. वरती बघा वरती बघा. लय डेंजर वातावरण दिसतंय, लोक फिरतायत. तर आपण सुद्धा पाहूयात तर तुम्हाला सुद्धा दाखवूयात की वातावरण कसं आहे बदलापूरचं. म्हणजे पहिल्यांदा असं वाटतं की रेल अलर्टचा काहीतरी फायदा झाला आहे बदलापूरला किंवा मुंबईत. रेल अलर्ट दिल्यावरती पाऊस पडला आहे, लोक फिरतायत बघा गाड्यांवरती अक्षरशः. करतो केलं स्टार्ट. हां दाखवतोय ना. केलंय मित्रांनो. एकदा व्ह्यू बघा फक्त पनवेल हायवे एकदम हिरवागार झालाय. कुठं कुठं गवत आलंय बघा फार. माझा दादा असलाय त्यामुळे जरा ॲडजस्ट करा. बघा डोंगरावरती बघा सगळे धबधबे चालू झालेत परत एकदा. इथं लोकांनी बरंच दुकानं विकानं मस्तपैकी लावली आहे, गर्दी झाली आहे लोकांची. पाहायला बघा पूर्ण पाणी भरलं बघा या रस्त्यावर. हा यायचा जायचा रस्ता त्यावरती पाणी भरलंय फार. मस्त लोक इथं खात आहेत वगैरे, सगळं एकदम एन्जॉईंग चालली आहे. लोकांची पिकनिक झाली एक प्रकारे. आज सर्व मुलांना हॉलिडे आहे ना, मग पिकनिक झाली ती. मित्रांनो आता आम्ही तिथे चाललोय ना, तिथे सकाळी पाणी भरलेलं. आता बघूया अजूनपर्यंत पण पाणी आहे काय नाही. माझी ती पुढे गाडी जाताना असते ना, तिथं पाणी भरलेलं सकाळी. म्हणजे असं बोलतात ना पूर्ण तळा साचलेलं. तर आता बघूया तिथं पाणी आहे का. बघा हा कात्रप तलाव हा पूर्ण भरलाय पूर्ण. पाच पाणी वरपर्यंत आलंय. आणि आता बघा ते बघा समोर पाणी साचलंय बघा. खास हेच तर बघायला आलेलो आम्ही. बघा हे आहे बदलापूर चा पूर. बदलापूरला आलेला हाच तो पूर आहे. पूर्ण पाणी भरलंय बघा. पाणी समुद्र आलाय. समुद्र बदलापूर आलं बघा. हे बघा मजा येते खूप मजा येते. असं वाटतं घारघार स्पीड ब्रेकर पाणी. बघा मित्रांनो ही अशी परिस्थिती आहे बदलापूरची. मित्रांनो आता आपण जाऊन बघणार आहोत मुंबईचा बदलापूरचा सबवे जो आहे तिथं पाणी साठलंय की नाही. मित्रांनो स्टॉप लावलाय म्हणजे पाणी साठलं असणार 100 आणि 1%. तर पाहूयात कितपत पाणी साठलंय. खाली झालं उतरलं पार पाणी उतरलं. दुपारी पूर्ण भरला होता. हे बघा मित्रांनो पाणी बघा कुठून येते हो पाणी. आहे स्पीड तर आहे बाबा पाण्याला. येतोय कुठं नाही मित्रांनो. हा हो मित्रांनो आता आम्ही चाललोय बदलापूर वेस्टला ना. आता आम्ही निघालोय बदलापूर वेस्टला. जाऊन आपण बघूयात ब्रिज जवळचा हाल काय. मित्रांनो बदलापूर मधला काय होतला मेळा बघा. मेळा इथं होता फुल एकदम सीसॉ.
आता इथं पुढं ट्रॅफिक आहे बघा. इथं पुढच्या बाजूला ट्रॅफिक दिसतंय मला हलकं हलकं. त्यामुळे ब्रिज जवळ बघायचं पाणी साचलंय की नाही. मित्रांनो आम्हाला अजूनपर्यंत रस्त्यात एकदा पण आहे ना पाऊस नाही लागला, एकदा पण पाऊस नाही लागला. आता आम्ही चाललो त्या ब्रिजच्या साईडला चाललो आहे हळूहळू. जाऊन बघूयात. कुठपर्यंत पाणी भरले. हा ब्रिज बघा, त्या ब्रिजच्या लेवलला पाणी आलंय पार. इथं रस्सी बांधून पॅक करतात लोक पुढे जाऊ नये याच्या म्हणून. ते बघा लोकांना काय होऊ नये म्हणून बघा कसं घेतात. आणि हे जे तुम्हाला दिसतंय ना हे गार्डन आहे, गार्डन इथं. तेव्हा इथं पाळणं वगैरे सगळं आहे. अग्निशमन गाडी सुद्धा नाही, ते सगळं पॅक करतात रस्ता. मित्रांनो आता आम्ही ब्रिजवर चाललोय. तिथली परिस्थिती आपण तुम्हाला वरून दाखवाय बघायचं. तुम्हाला दिसतंय पाणी भरलेलं. आता आपण ब्रिज वरून बघूयात पाणी कसं दिसतंय. बघा पार पाणी पार वरपर्यंत आलंय. आणि आता पोलीस भाऊ तिथं भरती सांगितली, त्यामुळे इथं पाणी अजून वाढणार आहे. तर चला जाऊन बघूयात आपण नक्की काय हालत आहे. बदलापूरच्या वेस्ट भागातली पाणी कितपत साठलं आहे आणि अजून काय होऊ शकतं. बघा पाणी पातळी कुठपर्यंत आली आहे. तर बघा ॲम्ब्युलन्स वगैरे पण फिरतायत. हे बघा मित्रांनो तुम्ही एकदा हे बघा. बघा मित्रांनो पाण्याला खूप फोर्स आहे आणि हे पाणी पार भरलंय वरपर्यंत. लोक आपापल्या तर घरी निघाली आहेत आणि आता आम्ही सुद्धा हे न्यूज कव्हर करून घरी निघतोय. कॅमेरामॅन त्र्यंबक, रिपोर्टर पप्पन सोबत, बदलापूर वेस्ट. सगळं पाण्याखाली गेलंय मित्रांनो बदलापूर पूर्ण. आणि जर असाच पाऊस पडत राहिला तर हा ब्रिज ज्याच्यावरती आम्ही चालतोय ना हा सुद्धा पाण्याखाली जातोय काय वेळेस. आणि जर समोरच महाराजांची प्रतिमा आहे, म्हणजे जे गडासारखं थोडंसं उभारलं त्यावरती महाराजांची मूर्ती लावली आहे. साताऱ्यावरून आणली आहे ती खास, हे स्ट्रक्चर पूर्ण. तर तिथे लोक येऊन मस्तपैकी आनंद घेत आहेत त्या पाण्याचा, बसलेत मस्तपैकी इथं. तर मित्रांनो तुम्ही एकदा बघा इथं जोराची हवा सुटली आहे. तुम्ही एकदा बघा पाण्याला प्रेशर बघा. ह्या ब्रिजच्या हाईट जास्त आहे या ब्रिजच्या मुकाबले. लय जोराची हवा वगैरे.